आज तुझ्या डोळ्यात प्रश्न आहेत, तुझ्या मनामध्ये खूप थकवा आहे आणि तुझ्या हृदयात एकच शंका आहे की हे दुःख कधी संपणार की नाही. पण बाळा, आज आम्ही तुला एक सत्य सांगण्यासाठी आलेलो आहोत. वेळ ही कायम आहे तशीच कधीच राहत नाही. जी रात्र खूप लांब वाटत असते तीच रात्र सकाळ घेऊन येते. जो काळ आज तुला रडवत आहे तोच काळ उद्या तुला घडवणारही आहे. बाळा, वेळ ही कोणाचीही शत्रू नाही, पण धीर सोडणाऱ्यांची ती मात्र परीक्षा घेत असते आणि धीर ठेवणाऱ्यांना ती सिंहासनावर बसवते. आज तुम्ही म्हणत आहात, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीच बदल घडत नाही. पण ऐक, बीज जमिनीत पडल्यावर लगेच झाड होत नाही. त्याआधी त्या बीला अंधार सहन करावा लागतो, दबाव सहन करावा लागतो, मातीचा भार सहन करावा लागतो. तसेच तुझेही आहे. आजची वेळ ही तुझे नुकसान करायला नाही तर तुला घडवायला आलेली आहे. जे लोक तुला आज कमी लेखत आहेत त्यांना वाटते की हा कायम असाच राहील, पण त्यांना हे माहिती नाही की वेळ कोणासाठीही थांबत नाही. वेळ ही कधीच एकसारखी राहत नाही. बाळा, लक्षात ठेव, राजालाही वाईट काळ सहन करावा लागतो आणि गरिबाचाही चांगला काळ येतो. आज तुझ्याकडे पैसे नाहीत, तुला मान नाही, सुख नाही, तरी देखील तू निराश होऊ नकोस, कारण वेळेच्या घड्याळात एक काटा वर जातोच. आज तुझी परीक्षा आहे. तू फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव. रडणे हे चुकीचे नाही, पण रडत बसून हार मानणे हे मात्र चुकीचे आहे. बाळा, आम्हाला माहिती आहे तुम्ही आता खूप थकलेला आहात. तुम्ही आजपर्यंत खूप काही सहन केलेले आहे, न बोलता अश्रू गिळलेले आहेत. पण ऐक, हे सहन करणेच तुझी ओळख बनणार आहे. उद्या जेव्हा तुझी वेळ बदलेल तेव्हा लोक विचारतील की तुम्ही एवढे मजबूत कसे काय झालात. तेव्हा तुम्ही त्यांना म्हणाल की मला वेळेने शिकवली. बाळा, आज तुला कोणी समजून घेत नाही, पण वेळ अशी आहे की ती सत्याला उघड करते. आज खोटेपणाला मान मिळत आहे, पण उद्याचा दिवस खऱ्याची ओळख करून देणार आहे. वेळेला दोष देऊ नकोस, वेळेचा उपयोग कर, कारण वेळ बदलते पण मेहनत ही फळ देत असते. आज जर तुम्ही चांगले कर्म केले, आज जर तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे केले, तुमचे मन तुम्ही जर स्वच्छ ठेवला, तर वेळ तुम्हाला रिकाम्या हाताने कधीच सोडणार नाही. बाळा, आम्ही तुला शब्द देतो की हा काळही जाईल आणि तुझी वेळही येईल, पण तोपर्यंत तू फक्त शांत राहा. स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव, संयम ठेव आणि रोज आमचे स्मरण कर. आणि जेव्हा तुझी वेळ बदलेल तेव्हा तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. इतके तू पुढे जाणार आहेस, इतके तुझे जीवन यशस्वी सुखमय बनणार आहे. त्यामुळे आज तू काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. वेळ कायम आहे तशीच राहत नाही, पण ज्याने धीर सोडला नाही त्याच्यासाठी वेळ नक्की बदलते. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे, आज, उद्या आणि प्रत्येक क्षणी. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, तुमची वेळ बदलण्याआधी तुमच्या आयुष्यात खूप अडचणी, अडथळे येऊ लागतात. वेळ बदलण्याआधी वेळ तुमची परीक्षा पाहत असते. ती तुमचा संयम पाहत असते, तुमची सहनशीलता पाहत असते, तुमचा विश्वास तपासते.
आज तुम्ही म्हणता की मी सगळे बरोबर करत आहे, तरी देखील माझ्यासोबत वाईटच का होत आहे? बाळा, सोन्याला चकाकी येण्यासाठी, त्याला मोल प्राप्त होण्यासाठी त्याला आधी आगीतून जावेच लागते. जर आग नसती तर ते सोने आणि लोखंड यामध्ये फरकच राहिला नसता. वेळ ही तुम्हाला शिक्षा देत नाही, ती तुम्हाला शुद्ध करत असते, हे लक्षात ठेवा. बाळा, आज तुला एकटे वाटत आहे, पण लक्षात ठेव, झाड एकटेच उभे राहते, पण त्याची सावली मात्र अनेकांना विसावा देते. आजचे तुझे एकटेपण उद्याचे सामर्थ्य बनेल. आम्ही तुझे प्रत्येक अश्रू पाहत आहोत, तुझा प्रत्येक शांत संघर्ष, ती प्रत्येक न बोलणारी वेदना. लोक तुला पाहत नाहीत, पण वेळ मात्र तुला पाहत आहे.